नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, नवीन वर्षाची नवीन विजूभाऊ वेडे यांची काठेवाडी शेळ्यांची गाडी येणार आहे 2 जानेवारी 2026 रोजी म्हणजे शुक्रवारी चाळीसगावमध्ये विजूभाऊ वेडे यांची नवीन काठेवाडी शेळ्यांची गाडी येणार आहे. या गाडीमध्ये मित्रांनो टोटल 80 काठेवाडी शेळी असणार आहे. 80 मध्ये तुम्हाला 75 शेळी गाभण, फक्त 5 शेळी ही जनलेली तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, विजू भो त्यांच्यासोबत मयूर भो, रामदास शेठ, अजून 2-3 जण, पूर्ण मित्रांनो 4-5 जण आहेत ते खरेदीसाठी. जबरदस्त फिरून त्यांनी खरेदी केलेली आहे, म्हणून गाभण शेळ्या भरपूर या वेळेस जवळपास 75 शेळी गाभण शोधून काढलेली आहे. आणि बाकी जनलेल्या शेळ्या पण तुम्हाला पाहायला भेटते. बघा पावर, बघा मित्रांनो शेळींचा. मित्रांनो, 2025 जर तुमचं पूर्ण विचारमध्ये गेलं असेल की आपल्याला शेळीपालन, काठेवाडी शेळीपालन करायचंय, तर 2026 नव्याने सुरू होते. नव्याने सुरुवात करा. शेळीपालनामध्ये शेतीला असा जोडधंदा म्हणून मित्रांनो तुम्ही काठेवाडी शेळीपालनमध्ये सुरुवात करू शकतात. मित्रांनो, मी नेहमी शेळीपालन बोलत असताना शेतीला जोडधंदा म्हणूनच बोलत असतो, कारण की बरेच लोक शेळीपालनामध्ये वेगवेगळ्या दिशेने तुम्हाला इन्कम स्रोत दाखवत असतात की एवढं इन्कम तेवढं इन्कम. पण मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की शेतीला पूरक असा खूप बेस्ट असा जोडधंदा आहे मित्रांनो. त्याच्यामुळे शेळीपालन कधीही हे पुरणारं चांगलं असा जोडधंदा म्हणून आहे. तर टोटल 80 शेळींची गाडी आहे. 80 मध्ये तुम्हाला पटतील त्या शेळ्या तुम्ही तुमच्या हाताने धरा. जर तुम्हाला शेळीपालनमध्ये तुम्ही नवीन असणार तर एखादी ज्याला शेळीमध्ये समजतं गाभण शेळी कशी ओळखायची, तोलावाची शेळी कशी ओळखायची, किंवा महिन्याची शेळी कच्ची असेल ती कशी ओळखायची, तर अशा अनुभवी माणसाला तुम्ही तुमच्या सोबत घेऊन या. घेऊन येताना फक्त व्यापारी टाळून किंवा दलाल माणसांना टाळून तुम्ही या, बरोबर. जर एखादी बाबा वगैरे असतील किंवा एखादी तुमच्या ओळखीचा कोणी माणूस असेल, साधारण माणूस ज्याच्यापाशी ऑलरेडी शेळ्या आहेत, त्याचा अनुभव 2-4-5 वर्षाचा किंवा 7-8 वर्षाचा अनुभव असेल, अशा माणसाला मित्रांनो घेऊन तुम्ही शेळी ओळखू शकतात, बरोबर. कारण की इथं व्यापारी तुम्हाला कुठली शेळीबद्दल बोलत नाही की तुम्ही ही धरू नका की ती धरू नका. तुम्हाला पटेल ती शेळी तुम्ही मित्रांनो धरू शकतात. फरक फक्त एवढा असतो मित्रांनो. बरेच जण कमेंट करत असतात की म्हणजे मला गाभण घ्यायची होती किंवा कच्ची भेटली किंवा खाली भेटली अशी कमेंट करत असतात. तर मित्रांनो, कुठलाही व्यापारी तुम्हाला जबरदस्ती सांगत नाही की शेळी तुम्ही बांधून घ्या की गाभण आहे असं, बरोबर. तुम्हाला त्यांनी सांगितलेलं असं तुम्हाला पटेल ती शेळी तुम्ही धरा. जर डाऊट असेल ती शेळी तुम्ही सोडून द्या, बरोबर. तर तुम्हाला जी पटेल ती शेळी तुम्ही धरतात. तर अशा वेळेस तुम्हाला जर ओळखता येत नसेल तर तुम्ही कोणालाही सोबत घेऊन या. कारण की मित्रांनो, शेळी थोडी कच्ची असली चालेल, ती नंतर महिन्यानंतर तोलावर येऊन जाते. पण घेताना माप घ्या. अशी पॉवरफुल शेळी घ्या जी भविष्यात अशी लागेल. आता ही मांडीवरची शेळी मित्रांनो, बरोबर. आता बघा, ही पण महिन्याच्या आत म्हणजे जणणारी शेळी आहे. इकडे ही बघा, ही पण जवळ आलेली शेळी आहे. तर ह्या काही शेळ्या मित्रांनो, टोटल ज्या 75 शेळ्या आहेत ना, याच्यामध्ये काही शेळ्या अशा असतील की त्या लगेच आज उद्यामध्ये जणतील, काही 8 दिवसात जणतील, काही 15 दिवसात जणतील, काही महिनाभरात जणतील, बरोबर. असा विषय असतो. तर मोजक्या शेळ्या असतात ज्या महिन्यापेक्षा जास्त दिवस घेऊ शकतात. त्याच्यामध्ये काय असतं, शेतकऱ्याकडे घ्यायला जेव्हा वेळेस व्यापारी जातो, शेतकरी काय सांगतो, जर महिना घेत असेल तर तो 15 दिवस सांगतो, आणि व्यापारी त्याच्यापेक्षा 5 एक दिवस अजून जास्त सांगतो. तर हा कुठेतरी मित्रांनो धंद्यामध्ये थोडाफार बोलताना शेतकरी बोलतो, व्यापारी बोलतो, ही गोष्ट आपण कुठेतरी मनात ठेवली पाहिजे, बरोबर. पण असं नाही, शेळी जर गाभण असेल तर गाभण ओळखूनच तुम्ही पण घ्या. तुम्हालाही सांगणार आहे, घेताना क्वालिटी एक नंबर येते, क्वालिटी घ्या. नवीन वर्षाचा पहिला व्हिडिओ आहे काठेवाडी शेळीबद्दल, म्हणून तुम्हाला एवढी माहिती मी देतोय. नाही तर तुम्हाला फक्त शेळीबद्दल मी क्वालिटी वगैरे दाखवत असतो. क्वालिटीच्या बाबतीमध्ये विजूभाऊ वेडे जबरदस्त क्वालिटी नेहमी आणत असतात. दर आठवड्याला मित्रांनो 2 गाड्या येत असतात. जवळपास 140 ते 150 शेळींचा मित्रांनो त्यांचा दर आठवड्याला विक्रा आहे. आता ह्या गाडीमध्ये 180 शेळी, सॉरी, या गाडीमध्ये 80 शेळी ना, लगेच 2-4-5 दिवसामध्ये, 2-4 दिवसामध्ये दुसरी गाडी लगेच हजेरी, कारण की विजूभाऊ तिकडे खरेदीसाठी आहे, बरोबर. तर खरेदीच्या बाबतीमध्ये मित्रांनो विजू क्वालिटी चांगली खरेदी करत असतात. आणि जी क्वालिटी चाळीसगावमध्ये मित्रांनो काठेवाडी शेळीची येत असते, ही क्वालिटी तुम्हाला भरपूर ठिकाणी पाहायला भेटणार नाही. कारण की चाळीसगावमध्ये जे आपल्या सोशल मीडिया मार्फत जे कस्टमर येतात त्यांना टॉपची क्वालिटी लागते, आणि टॉपची क्वालिटीसाठी व्यापाऱ्यांना तिकडे देखील दाम टाकावा लागतो, तेव्हा टॉपची क्वालिटी येत असते, बरोबर. आता ह्या बघा, पक्क्या तुम्हाला शेळ्या, मांडीवरच्या शेळ्या तुम्हाला पाहायला भेटते. 75 शेळी गाभण आहे, म्हणजे टोटल 80 ते 80 शेळी मित्रांनो गाभण होती. पण खरेदीला 8-10 दिवस लागत असतात. त्या 5-7-8 दिवसामध्ये काही शेळ्या तोलाच्या जणून जातात, म्हणून त्या 5 शेळ्या जणलेल्या आहेत, बरोबर. तर टोटल तुम्हाला अशा या 75 शेळ्या, 75 मध्ये सगळ्या शेळ्या मित्रांनो या 80च्या 80 गाभण होत्या, पण 5 शेळ्या जणलेल्या आहेत.
या बघा तुम्हाला इथे शेळ्या जमा केलेल्या आहेत. तर पहिलं दुसरं तिसऱ्या वेतापर्यंत मित्रांनो तुम्हाला इथे शेळ्या वगैरे पाहायला भेटणार आहेत. क्वालिटी वगैरे तुम्ही पाहू शकता, शेळीच्या अंगावरची ताकद वगैरे मित्रांनो तुम्ही पाहू शकता. एकदम फुल ताकदीच्या शेळ्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. शिंगडी बघा, चेहरापट्टी बघा, अंगावरची ताकद बघा. तर जर समजा एखादी शेळी तुम्हाला आवडते, खूप मोठं असं माप असेल पण थोडी कच्ची, तर माझा तरी तुम्हाला कायम तो रेफर असतो, सल्ला असतो की तुम्ही ती शेळी घेऊन टाका. कारण की महिनाभरानंतर मित्रांनो ती शेळी तोलावर येणारी आहे. आज जरी कच्ची असली तरी मेंढ्या वगैरे येत नाहीये. नाही तर तुम्ही म्हणशाल मेंढ्या वगैरे येत आहे का, तर मित्रांनो मेंढ्या वगैरे नाही येते, फक्त शेळ्या वगैरे येणार आहेत. हे बघा रात्रीचे देखील सौदे आहेत. ज्यांना कोणाला वाटत असेल की काटेवाडी शेळ्या तिकडे भरपूर प्रमाणामध्ये फुकट भाव भेटते असं, तर मित्रांनो तिकडे जर एवढं भरपूर प्रमाणात फुकट भाव भेटले असते, एवढे रात्रीचे व्हिडिओ काढले नसते त्यांनी, रात्रीचे सौदे केले नसते त्यांनी, आणि 5-5, 7-7 दिवस तिकडे लागले नसते. मित्रांनो आज विजू वेळे यांच्या आठवड्याला 2 गाड्या असतात, महिन्याला मित्रांनो त्यांच्या जवळपास म्हणजे 8 गाड्या किंवा 7 गाड्या असतात महिन्याला. तर विचार करा किती माल निघणार तिकडे, निघेल तर किती माल निघेल. प्रत्येक व्यापाऱ्याने आपलं आपलं जंगल वाटून घेतलेलं आहे, त्या जंगलामधून मित्रांनो फिरून शेळ्या आणत असतात. तर आज जवळपास 3 वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. कुठेतरी त्या शेळींच्या ज्या किमती वाढलेल्या आहेत, ह्या जिकडे मागणी वाढली आहे, माल कमी झाला आहे, त्याच्यामुळे मित्रांनो किंमत वगैरे इकडे वाढते. ट्रान्सपोर्टिंग खर्च वाढतो प्रत्येक वर्षाला. आज 3 वर्षापासून आपण काटेवाडी शेळींचे व्हिडिओ वगैरे दाखवतोय. हे बघा रात्रीचे सौदे आहेत, रात्रीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आता पुन्हा तुम्हाला दिवसाची व्हिडिओ वगैरे दाखवतो. जवळपास 10-10.15 मिनिटाचा व्हिडिओ मित्रांनो आपल्यापर्यंत आलेला आहे. 10-10.15 मिनिटामध्ये तुम्हाला पूर्ण क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागच्या वेळेस मयूर बनव होते सोबत, त्याच्यामुळे रामदास शेटला पाहिजे तसे व्हिडिओ काढता आले नव्हते. कारण की त्यांना देखील मित्रांनो मोबाईल पाहिजे तसा व्यवस्थित हाताळता येत नाही किंवा चालवता येत नाही. आता मयूर भाऊ असल्या कारणाने संपूर्ण व्हिडिओ एकदम त्यांनी स्पष्ट एक एक शेळी दाखवून पूर्ण व्हिडिओ कव्हर केलेले आहेत. पूर्ण माल त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. जवळपास 10.15 मिनिटाचा व्हिडिओ त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. पूर्ण क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. टोटल 75 शेळी गाभणी. घ्यायचं असेल लगेच संपर्क साधा. ही बघा ही पण मांडीवरची शेळी तुम्हाला पाहायला भेटेल. दुसऱ्या वेतातली शेळी मित्रांनो पाहू शकता तुम्ही. गाडीमध्ये पहिलं, दुसरं, तिसरं, बायचान्स चौथ्यामध्ये शेळी असते मित्रांनो. 5व्यामध्ये एकही शेळी नसते, कारण की एवढी वयस्कर शेळी ते देखील खरेदी करत नाही. आणि जर समज बायचान्स पट्टीमध्ये एखादी आलीच, कधीतरी एखादी येऊन जाते 5व्याची, नाही तर येतच नाही. 4थ्या पर्यंत बायचान्स लिमिट असते, तर 3ऱ्यापर्यंतच खरेदी करत असतात. ते लोक पण एवढे हुशार आहे मित्रांनो, काठवाडवाले किंवा गुजरातवाले जे शेळी पालक आहेत, त्यांना माहिती आहे आपले शेळीचे पैसे कधी बनतील. ते बरोबर दुसऱ्या तिसऱ्या वेतामध्ये फुल दामच्या शेळ्या देत असतात. हे बघा त्यांचं मशीनच्या बाबतीत पण तसंच एकदम गणित मित्रांनो. शेळी लावत असताना ते 2-4 झाले का तेव्हा पहिल्यांदा पाटला भरवत असतात, लोड करत असतात लोडेड. तेव्हा ती पाट पहिल्या वेतामध्ये 6 दातमध्ये जणत असते. हे बघा हा पण जोडा बघा, उंच पूर्ण माप असं जे उंच पूर्ण माप आहे मित्रांनो, त्यांचं असं नियोजन, त्याच्यामुळे असं उंच पूर्ण माप पॉवरफुल शेळ्या तुम्हाला या पाहायला भेटतात. हे बघा शेळ्या. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट मार्फत नक्की कळवा. चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला काठेवाडी शेळी संदर्भात, त्याचबरोबर गावरानी शेळी असतील किंवा राजस्थानी बोकड असेल, म्हणजे शेळी पालन संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल या हिशोबाने. आणि काठेवाडी शेळींचे सौदे कसे करतात हे देखील तुम्हाला पाहायला भेटेल, म्हणून आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. पाहू शकता तुम्ही शेळींना मित्रांनो चालता येत नाही, तिकडे देखील कापसामध्ये शेळ्या चरतात. कापसामध्ये शेळ्या चरत असताना खूप पॉवरफुल शेळ्या या बनत असतात. बरोबर पावसाळ्याच्या तुलनेत ह्या वेळेस शेळ्या खूप जबरदस्त बनतात. पावसाळ्यामध्ये शेळ्या चारा कमी खातात, पाणी कमी पितात, त्याच्यामुळे शेळ्या पाहिजे तसं बनत नाही. पण हिवाळा जबरदस्त बनतात आणि मार्च एप्रिल पर्यंत, मार्चमध्ये पण चांगल्या शेळ्या बनत असतात, फेब्रुवारी मार्चमध्ये. कारण की बऱ्यापैकी पिकं हे निघत असतात, सोयाबीन असेल, हरभरा असेल, त्याच्यानंतर दाई वगैरे आता निघतात, मठ मूग वगैरे. तर त्याच्यामुळे देखील मित्रांनो शेळींना शेतामध्ये चारा खायला मजबूत असतो. चांगला चारा जो असतो ताकदीचा तो खायला भेटत असतो, भुईमुगाचा चारा वगैरे असतो. त्याच्यामध्ये शेळ्या अशा पॉवरफुल चमकवाल्या शेळ्या बनत असतात. आता कपाशी खाऊन तुम्ही पाहू शकता शेळींवरती जबरदस्त चमक, जबरदस्त पॉवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. अशा पॉवरफुल शेळ्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा. मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे. हे बघा मित्रांनो दुधासाठी भरपूर अशी शेळी आहे, चांगली पॉवरफुल शेळी आहे. जर समजा तुमची शेळी 2 पिल्ले देते, तर तुम्ही बाजारातून 2 पिल्ले एक्स्ट्रा आणून त्या शेळीला पाजू शकता, एवढं दूध त्या शेळीमध्ये असतं. फक्त शेळी तुम्ही निवडताना कशी निवडता त्याच्यावर डिपेंड आहे. जसं आपण गाई म्हशीमध्ये असतं 30-35 हजारापासून तर 1,00,000-1,15,000पर्यंत, तशी तुम्हाला शेळीमध्ये पण 10-12 हजारापासून तर 25-30 हजारापर्यंत देखील मित्रांनो तुम्हाला शेळी इथं पाहायला भेटणार आहे. जशी क्वालिटी तसा रिझल्ट तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे.
बघा हा देखील रात्रीचा सौदा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. रात्रीचे सौदे बघू शकता तुम्ही. हे बघा शेळी पालकाच्या वाड्यामध्ये जाऊन हे डाग केलेले बघा, शिंगाला लाल लाल डाग केलेला आहे. कलरचा डाग येतो तुम्हाला पाहायला भेटेल. तर मित्रांनो लवकरात लवकर संपर्क साधा. मोबाईल नंबर दिलेला आहे. गाडी शुक्रवारी 2 जानेवारी 2026 रोजी येणार आहे.